राज्यात जोरदार पावसाची हजेरी आहे। सकाळपासूनच मुंबई आसपासच्या उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। कोकण घाटमाथ्यावर देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई आसपासचं उपनगर अंधेरी, माटुंगा, कांदिवली, बोरिवली, दहिसर, गोरेगाव, मालाड या सगळ्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय। तिथे वसई विरारमध्ये देखील अंधारून आलेले आहे आणि पावसाला आता सुरुवातही झालेली आहे। मुंबईत अंधेरी परिसरात काय परिस्थिती आहे जाणून घेण्याकरता थेट जाते माझे सहकारी सिद्धी सोनटक्के सध्या आपल्यासोबत अंधेरीवरून जोडल्या गेलेले आहेत। सिद्धी, काय सध्या परिस्थिती आहे मुंबई अंधेरी परिसरामध्ये? मुंबईत बराचसा असं होतं अंधेरीमध्ये की जरासा जरी पाऊस पडला तरी मात्र सबवे हे जाम होऊन जातात, सबवेत पाणी साचायला सुरुवात होतं। अनेक मुंबईकरांना कार्यालय गाठायचं असतं पण त्यावेळी मात्र रिक्षा त्या ठिकाणी पोहोचणं हे अवघड होऊन बसतं। काय मुंबई आणि आसपासच्या उपनगराची स्थिती आहे? लागली सकाळपासून पाहायला गेलं तर पावसाची धुवाधार बॅटिंग मुंबईमध्ये सुरू आहे आणि आता सध्या सगळ्यांना ऑफिसला जायची घाई आहे, त्यामुळे सगळ्यांचीच लगबग आहे। आणि आपण आजूबाजूला पाहिलं तर या ठिकाणी ट्रॅफिक व्हायला सुरुवात झाली आहे। जे वाहतूक आहे त्या देखील मंद गतीने सुरू झाल्या आहेत। पाहायला गेलं तर अंधेरी सबवे या ठिकाणी देखील पाणी साठल्याची माहिती समोर येते। आता सध्या सकाळचे 9:15 9:30 दरम्यानचा वेळ आहे, पण या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळीकडे काळोख पसरलेला आहे। त्याचप्रमाणे लोकांनी आता ऑफिस कसं गाठायचं हा प्रश्न लोकांसमोर घडतोय। रेल्वे उशिराने तर आहेतच, पण त्यासोबत बस आणि ऑटो देखील उशिरा धावतात, कारण रिक्षाच लोकांना मिळत नाहीये। त्यामुळे ही सर्व माहिती समोर येते लागली। तुर्तास धन्यवाद सिद्धी, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।